साठी भेटलेलं आहे आपल्याला झाड। हे बघा अशी पिकलेली आहे तिथे ही फळं। हे बघा तर मित्रांनो तुमच्याशी बोलता बोलता मला हे झाड भेटलं आहे बघा। मला लक्षच नव्हतं मी इथून किती वेळ फिरून गेलो असेल पण माझ्या लक्षच नाही झाड। हे बघा मी सौरभ कातळकर स्वागत करतो तुमचं कोकणातील माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो मी आता जंगलामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता कातळ पट्टा आहे। म्हणजे आमच्याकडे सगळीकडे कातळच पट्टा तुम्हाला दिसेल आणि कातळ पट्टा आहे त्याच्यामुळे आमच्याकडे काही चांगल्या गोष्टी पण आहेत कातळ पट्ट्यामुळे, तर काही वाईट गोष्टी पण आहेत। तर मित्रांनो चांगल्या गोष्टी म्हणजे आमच्या इकडे जे कातळ पट्टा आहे त्या साईडला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फळं वेगवेगळ्या प्रकारची अशी झाडं तुम्हाला बघायला भेटतील। आणि तुम्हाला फळांबद्दल जर सांगायचं झालं तर आपल्याला वेगवेगळी जे ऋतू येतात त्यांच्यामध्ये वेगवेगळी फळं आपल्याला खायला भेटतात इकडे आमच्या इकडे कातळ पट्ट्याला। तर मी आता त्याचबद्दल तुम्हाला आता सांगतो मी, कारण की मी पण आता जंगलामध्ये आलो त्याचं पण काहीतरी कारण आहे। तर ते मी तुम्हाला आता सांगतो, तर तुम्हाला दाखवतो आता पुढे मी काय बोलणार आहे ते तुम्हाला मी नीट पटवण्याचा प्रयत्न करतो। आपल्याला दिवाळी सीझनला तोरणं किंवा कण्हेरं अशी वेगवेगळी फळं रानामध्ये आपल्याला खायला भेटतात। पण मित्रांनो अजून एक फळ आहे आमच्या इकडे, ते कोणाला असं काही माहीत आहे की आपल्याला काही माहीत नाही एवढं, पण आमच्याकडे एक फळ लागतं। म्हणजे दिवाळी आली की दिवाळीला ती फळं लागायला सुरुवात होते आणि जशी दिवाळी संपते त्याच्या 1-2 महिन्यानंतर ही फळं पिकायला लागतात। आणि आता आपल्याला पण माहिती आहे म्हणजे दिवाळी आता संपलेली आहे आणि आता ही फळं मित्रांनो पिकायला सुरुवात झाली आणि मी त्याच्यासाठीच रानामध्ये आलेलो आहे। आणि हे फळ कुठचं आहे आणि त्याचं नाव काय आहे, आमच्याकडे त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं हे मी तुम्हाला सांगतो। आणि मित्रांनो ह्या फळाबद्दल तुम्हाला काय सांगू, ह्याची जर चव तुम्ही घेतलीत ना तर तुम्ही खरोखर वेडे व्हाल त्यासाठी। तर मी ही झाडं म्हणजे मला मम्मीने सांगितलं होतं की असं रानामध्ये मी लहान होतो तेव्हा फळं आणलेली होती ही, की आमच्यासाठी पण हे वेगळंच फळ होतं। आणि पण आता त्याची चव घेतल्यापासून आम्ही जे त्याच्यासाठी वेडे झालो आहे मित्रांनो, ते झाडं आम्ही शोधत असतो की अशी शोधून ठेवतो ती झाडं जंगलामध्ये जेव्हा ती फळं लागत नाही तेव्हा, की हां इथे झाड आहे। आणि जेव्हा ती फळं पिकायला सुरुवात होती त्या झाडांजवळ आम्ही जातो आणि त्या झाडाची फळं आम्ही काढतो। तर मित्रांनो अशी त्याची चव आहे। चव म्हणजे पिकलेली जी चिंच असते आणि आपल्याला जी बाजारामध्ये हे लोक दुकानदार किंवा ही लोक विकतात ती फळं, म्हणजे चिंचाच्या नावाखाली ते असते ना काहीतरी चिंचोके वगैरे, ते काय अशी ट्यूबमध्ये येतं ते विकतात आपल्याला, त्यापेक्षा जबरदस्त चव आहे या फळाची। आणि मी तुम्हाला ते कोणतं फळ आहे मी दाखवतो मित्रांनो। झाड आहे ते अशा प्रकारे दिसतंय बघा, तुम्हाला मी दाखवतो आधी सर्वप्रथम। हे बघा तुम्ही ते झाड बघा आणि लक्षात ठेवा झाड कोणतं आहे। हे बघा मित्रांनो ही अशी फळं तुम्हाला अशी घडाने अशी लागताना दिसतील। आता मी आल्या काहीतरी खाल्लेत त्याच्यावरची, म्हणजे पिकलेली होती जी ती मी खाल्ली, कारण की त्याला बघूनच असं झाडावर ठेवसं वाटतच नाही। लगेच मी तोंडामध्ये टाकली, काय फळं पिक्की होती ती, अजून सुरुवात झालेली नाही आमच्या तिकडे मित्रांनो। तुम्हाला सांगू तर मी आमच्याकडच्या मुलांना जी सांगितली होती झाडं त्यांनी त्याच्यावर काही ठेवलंच नाही, कारण की त्यांनी सगळी पक्षी पण वेडे असतात त्या फळांसाठी। रानातील तुम्हाला माहिती आहे ना रानटी कोंबडी वगैरे असतात किंवा ही काय पक्षी असतात ते पण ही फळं खातात, कारण की ही फळं खायला पण चवदार आहेत आणि त्याच्यामध्ये काय गुण पण असतील, त्याच्यामुळे ही रानात एकदम खूप गोड असलेली ही फळं आहेत। तुम्हाला दाखवतो कशी असतात ती। हे बघा तर ही फळं आहेत ती, आणि तुम्हाला पिक्कं पण दाखवतो मी, आता भेटेल मला इथे पुढे अजून एक झाड मी बघून ठेवलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो कसं असतं। आणि मित्रांनो ह्याची एकदम हे तुम्हाला वेगळी गोष्ट सांगतो, या फळामध्ये हे जर पिकलं ना फळ, ह्याच्या आतमध्ये एक वेगळी अशी कात्या टाईप असतं, म्हणजे एक हे असते जाळी असते यामध्ये, आणि जाळीच्या आतमध्ये ती बी असते। त्या जाळीवर आहे ना मित्रांनो तो हे असतो गोडवा असतो, तो रस असतो त्या जाळीवर। आणि तुम्हाला जर ताजं फळ भेटलं ह्याचं खायला तर एकदम मस्तच, ताजं फळ इतकं गोड आहे की तुम्हाला काय सांगू मित्रांनो, एकदम जबरदस्त। आम्हाला तर हे खूप आवडतं, आम्ही वाटच बघत असतो की हे कधी पिकतंय आणि कधी आम्ही खातोय। तर मी आता आलेलो आहे कोणाला न सांगता, कारण की मला पण बरेच दिवस मी इकडे फिरतोय पण मला काय भेटलेलं नाही, आणि मी ही झाडं बघून ठेवली होती गेल्या वर्षी, त्याच्यामुळे आता मला माहिती आहे की आता कुठे लागले काय, म्हणून मी एकटाच आलेलो आहे कोणाला न सांगता। तर आता तुम्हाला दाखवतो पुढे, मी आता दुसऱ्या झाडावर जातो आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता जंगलात मी आहे। कातळपट्टा आहे आमच्याकडे। कातळपट्टा असलेला आमचा एक फायदा आहे की आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फळं खायला भेटतात मित्रांनो। तर आता मी त्या दुसऱ्या झाडाजवळ जातो आहे, आणि हा जरा मोठा झाड आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवतो मित्रांनो। हे बघा कोणतरी इथे मित्रांनो एक झाड तोडलं आहे, ते खूप वाईट केलं त्यांनी। आणि हे बघा मी यायच्या आधी कोणतरी केलं आहे, इथे खाऊन झालेले मोकळे झालेले आहेत खाऊन, काय ह्याच्यावर तुम्हाला दिसून येणार नाही, एक फळ आहे
मला मी दाखवतो. हे बघा, हे बघा कच्चे पण आले त्याच्यासोबत. हे असं काळं काळं फळ लागतं ते, आणि तुम्हाला आतमध्ये दाखवतो मी गादी काय बोलतोय ते. हे बघा, एक मिनिट. हे बघा, हे बघा अशी हे येते, जाळी येते त्याला. हे बघा अशी जाळी येते मित्रांनो या फळाला. तर हे बघा रस तुम्ही बघू शकता, चिंचसारखंच एकदम आहे आणि किती गोड लागतं. आता मी तुला खातो इथे. हे बघा, एक नंबर. हे बघा मित्रांनो, आता मी शोधतो, मला बऱ्यापैकी भेटतात काय बघतो. आणि मी जी झाडं बघितले त्यांच्यावर मी आता परत जाणार आहे, कारण की बरेच दिवस मी काही गेलेलो नाही. मी जी आमच्याकडच्या वाडीतल्या मुलांना जी झाडं दाखवली होती त्याने काही त्याच्यावर तर ठेवलेलं नाही आहे. तर आता मला जी भेटतात ती मी बघतो. हे बघा, हे बघा मस्तच तुम्हाला दाखवण्यासाठी भेटलेलं आहे आपल्याला झाड. हे बघा अशी पिकलेली आहे तिथे ही फळं. हे बघा. तर मित्रांनो तुमच्याशी बोलता बोलता मला हे झाड भेटलं. आहे बघा, मला लक्षच नव्हतं मी इथून किती वेळ फिरून गेलो असेल, पण माझ्या लक्षातच नाही झाड. हे बघा, हे बघा ती फळं तुम्हाला बोलतोय ते. अशा आतमध्ये त्याच्यामध्ये जाळी असते. किती गोड आहेत तुम्हाला काय सांगू मित्रांनो. तुम्हाला या फळाची ओळख करून दिलेली आहे, आणि मी अशा म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही पण हे फळ नक्कीच ट्राय करा मित्रांनो, कारण की एकदम असं इतकं स्वादिष्ट आहे ना हे फळ. तुम्ही खाऊन तर बघा मित्रांनो, किती तुम्हाला एकदम हे भेटेल, कारण की तुम्ही चव बाकीच्या फळांची चवच विसरून जाल. आणि मी पण आता इथून काय घेऊन निघालो आहे माझ्यासोबत, तर खिशामध्ये मी ठेवलेले आहेत. आणि आता घरी सार्थक स्वराजला पण द्यायचे आहेत, त्याच्यामुळे मी ठेवलं काय त्याला पण त्यांच्यासाठी पण घेऊन जातो आहे. तर आता पुढे जाताना कुठे अजून जे झाडं आहेत ते मी बघितलेत, त्या झाडांवरून मला भेटतात की मी बघतो आणि बघूया पुढे कसं काय होतं आहे. शोधत आलो होतो मी. हे बघा चालत चालत. तर मित्रांनो कोकणामध्ये बरीच अशी फळं आहेत की आपल्याला माहीत नाही पण त्यांच्याबद्दल. आणि हां, तुम्हाला ह्या फळाचं नाव सांगायचं राहिलंच, तर आमच्या इकडे या फळाला आहे ना अस्वल असं नाव दिलेलं आहे. अस्वल असं बोलतात आमच्या इकडे या फळाला. तर असं नाव आहे या फळाला. काय तुमच्याकडे या फळाला काय बोलतात मला नक्कीच सांगा मित्रांनो, कारण की खूप जबरदस्त फळ आहे हे. आणि मी आता चालत जातो आहे घराकडे, म्हणजे मी गाडी घेऊन आलो होतो. गाडी तिकडे पलीकडे ठेवले. हे बघा, ती बघा आपली गाडी, आणि मी ती गाडी पलीकडे ठेवले आणि आतमध्ये जंगलामध्ये चालत आलो. इकडे काही वाट नाही. हे बघा. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, मी आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल मित्रांनो. आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही त्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओला आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा, त्यांना पण कळू दे की कोकणामध्ये कशी वेगवेगळी फळं असतात. तर त्यांना पण ही व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, कारण की व्हिडिओ तुम्ही बघून जाता, लाईक करता की काय माहीत नाही, बघता फक्त बघण्याच्या नादामध्ये तुम्ही सबस्क्राईब किंवा लाईक शेअर करायला विसरून जाता. तर असं करू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर चला मित्रांनो, धन्यवाद.